माय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रेणवी या गावातील रेवणनाथ मंदिरात दर्शनासाठी आणि पाहण्यासाठी आलेलो आहोत। तत्पूर्वी आपण नवनाथ या ग्रंथातील 35व्या अध्यायातील काही रेवणनाथाची माहिती आपण घेणार आहोत। तर आपण माहितीला सुरुवात करूया। पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी उत्पन्न झाले। कर्म धर्म संयोगाने त्या वीर्याचा काही अंश रेवा नदीच्या काठावरील वाळूत पडला। कालांतराने चमस नारायणांनी त्यात संचार केला, तेव्हा त्या रेतातच एक सूर्यासारखे तेजस्वी बालक जन्माला आले आणि तेच हे रेवणनाथ म्हणून आज जगामध्ये प्रसिद्ध आहे। आणि हेच ते रेवणनाथ तीर्थयात्रा करीत करीत मान देशातून जात असताना त्यांनी विटे गावामध्ये मुक्काम केला। तेथे सरस्वती नावाचे ब्राह्मण राहत होते। त्यांची पत्नी जानवी ही सुद्धा सुस्वभावी मनाची होती। याच ब्राह्मण जोडप्याला मूल नव्हतेशे नाही। त्यांना 6 पुत्र झाले होते, पण जन्मल्यानंतर ते आठवड्यात मरण पावले। यावेळी मात्र 7वा पुत्र 12 दिवस झाले तरी तो जिवंत होता। त्यामुळे ते आनंदित होते आणि योगायोगाने त्याच दिवशी या गावामध्ये रेवणनाथ भिक्षा मागत मागत त्या ब्राह्मणाच्या घरी आले। बारशाचा कार्यक्रम असल्यामुळे रेवणनाथांना या ब्राह्मणांनी राहण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला रेवणनाथांनी मान दिला आणि त्या रात्री भोजन करून ते तिथेच विश्रांतीसाठी थांबले। पण अचानक काळाने घात केला आणि त्या ब्राह्मण जोडप्याचे जे 7वे बालक होते ते 7वे बालक मध्यरात्रीच्या सुमारास आईच्या कुशीमध्ये निजलेले असताना बाळ अचानक कासावीस झाले। त्याने डोळे फिरवले, हाताच्या मुठी वळाल्या आणि हातपाय झाडू लागले। आणि हे पाहून बाळाची आई रडू लागली आणि तो आवाज रेवणनाथाच्या कानावर गेला आणि रेवणनाथ उठून बसले। त्या बाळाला इकडे आण असे म्हणल्यावर ते बाळ तिथे घेऊन आले, पण बाळचा जीव कधी चेमराज घेऊन गेले होते। तेव्हा रेवणनाथांना कमालीचा संताप आला आणि त्यांनी भगवान शिवाच्या आणि गुरु दत्तात्रेयाच्या साक्षीने त्यांच्या 7ही बाळांना जिवंत केले। असे हे पवित्र ठिकाण आपण पाहत आहे। अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या। ओम नमः शिवाय।